तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः यथा यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अन्नान् भवति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भव विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म्य नित्ययज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तिते चक्रन् नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्य न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि हयहन्न वर्तये जातु कर्मण्यतन्द्रितः
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः उत्सीदेयु उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामि मः प्रजाः सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षिरलोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदै जनयेद्ज्ञानं कर्म सङ्गिनाम् जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृतिः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापे चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येषत् ज्ञानमावृत्य देहिनम् तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनै ज्ञानविज्ञाननाशनम् इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सा एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीर दाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भवशोकादिवर्जितः। गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः। यस्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता। अभाग्यासीकरी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो। परमपूज्य मंदाताई यांना शिरसाष्टांग नमस्कार करतो। आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो। आदरणीय रेखाताई जामखेडे ज्यांनी आजचं पठण केलं आणि छान शांतपणे उत्तम पठण केलं, त्यांना वंदन करतो। आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः। हा 30वा श्लोक 3ऱ्या अध्यायातला कर्मयोगातला आपण आज घेतो। सर्वसामान्य माणसाने कर्म करत असताना कसं केलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे की ज्याचं योगामध्ये काय होईल, परिवर्तन होईल। मागच्या वेळेला आपण पाहिलं की गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते। सांगून ठेवलं होतं आणि आता मात्र
सर्वसामान्य माणसाने कर्म कसं केलं पाहिजे, कर्मातून सुटका कुणाचीही नाही, भूलोकावर किंवा मृत्यू लोकावर कर्मातून सुटका नाही. कर्मातून पळ काढण्याचा विचार साधकाने कधीही करायचा नाही, कारण ते शक्य नाही. कर्मातून सुटता येणार नाही, पण कर्माच्या कचकट्यातून सुटता येईल. कचकटा म्हणजे काय, महत्वाचा विषय आहे. कचकट शब्दाचा अर्थ कर्माचा त्रास, कर्माच्या वेदना, कर्माचं दुःख, कर्माची लगट, याला कर्माचा कचकटा असं म्हणतात. काय त्रास आहे हो कर्माचा? कर्म केलं की कर्माचं बंधन लागतं, आणि ते बंधन मला पुन्हा जन्म मृत्यूला कारणीभूत ठरतं. हा कर्माचा कचकटा आहे. या ठिकाणी भगवंतानी स्वतः अवतार आहे हे अपरोक्षरित्या सांगूनच दिलं. कारण शब्द काय वापरला, मयी. सगळे कर्म कोणाला अर्पण करा, मला अर्पण करा. कोणाला अर्पण करा, मला अर्पण करा. मी कोण आहे हो, ईश्वर आहे. सगळ्या कर्मांचा सगळा फापट पसारा स्वतःकडे द्या असं जो माणूस म्हणतो, तो माणूस नसतो, तो ईश्वर असतो. तो संतही नसतो, तो ईश्वरच असतो. म्हणून मयी शब्दाचा अर्थ या ठिकाणी ईश्वर असा घ्यायचा आहे. आणि असा घेत असताना पुन्हा भगवंतांनी म्हटलंय की सर्वाणी कर्माणी. थोडस काम नाही, एका व्यक्तीचं काम नाही, सर्वांचं कर्म, भूतलावर असलेल्या सगळ्या मनुष्य जीवांचं कर्म मला द्या. हे फक्त ईश्वरच म्हणू शकतो. म्हणून भगवंत ईश्वर आहे ह्याचा पुरावा आहे. खूप ठिकाणी भगवंतांनी असे लूज बॉल सोडले आहेत की ज्याच्यातनं ते भगवंत आहे हे स्पष्ट कळतं. या ठिकाणी ते ईश्वर आहे हे स्पष्ट झालं. अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगत स्थानूर अचलयम सनातनः. या ठिकाणी ते ब्रह्म आहे सिद्ध होत. मयी सर्वाणी भूतानी मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्म चेतसा. या मयी मध्ये ते ईश्वर आहे हे सिद्ध होत. आणि ज्या वेळेला आपण या गोष्टी लक्षात ठेवतो त्यावेळेला हे स्पष्ट होतं, ब्रह्मच ईश्वर रूपाने प्रगटलाय आणि ब्रह्मानीच अवतार रूपाने कार्य केलाय. आणि ममई वंशो जीव लोके, सगळे जीवही ब्रह्मच झालेला आहे, ईश्वरही ब्रह्मच झालेला आहे. आणि ब्रह्मच या सगळ्यांमध्ये करता करविता आहे. आता करविता म्हटलं की ईश्वर होतो, करता म्हटलं की जीव होतो, आणि अकर्ता म्हटलं की ब्रह्म होतो. या ठिकाणी मयी शब्दाचा अर्थ ईश्वरच आहे, अवतारच आहे.
सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं आहे की कर्माचा त्याग कोणाला सांगितलेलं नाही. कर्मातून पळ काढायचं नाही हे निश्चित झालेलं आहे. नाही करायचा कर्माचा त्याग. सर्वाणी कर्माणी संन्यस्त. आता या संन्यस्त शब्दाचा अर्थ आहे त्याग. आणि त्याग शब्दाचा अर्थ कर्मातून सुटका नसून कर्म फलातून सुटका असा आहे. कारण नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत ते कर्मकृत म्हटलं आहे. आणि कर्माशिवाय कोणी राहू पण शकत नाही. सकाळी झोपेतून उठणं हे पहिलं कर्म आहे. रात्री झोपणं हे शेवटचं कर्म आहे दिवसभरातलं. याचे थोडं मागे जाऊया. जन्म घेणं हे पहिलं कर्म आहे आणि मरण हे आयुष्याचं शेवटचं कर्म आहे. या मधल्या सगळ्या घडामोडी कर्मामध्येच मोडतात. म्हणून सर्वाणी कर्माणी. आणि एका जीवाच्या नाही, सगळ्या मनुष्य जातीच्या. माझ्यामध्ये समर्पण करा. जो हे सगळं समर्पण सामावू शकतो तो ईश्वरच आहे. म्हणून मयी शब्दाचा अर्थ या ठिकाणी ईश्वर असा होतो आणि अज्ञानी जीवाला केलेला उपदेश आहे. संन्यासी त्याग करा. मी माझी आईसी आठवण विसरले जयाची अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. कसं अर्पण करायचं आहे, कोणत्या पद्धतीने अर्पण करायचं आहे. पहिल्यांदा अर्पण केल्यासारखं करायचं आहे आणि नंतर अर्पण करण्याची सवय लागून जाते. लहान मुलं असतं ना, आई आणि बाबाला आणलेल्या चॉकलेट मधला तुकडा द्यायला तयार होत नाही. पूर्ण चॉकलेट त्याला आई बाबांनीच आणून दिलं असतं, पण त्या चॉकलेट मधला थोडासा भाग सुद्धा आई बाबांना द्यायला तो तयार होत नाही. पुढे संस्कारांनी त्याला सवय लागते, मग तो त्यातलं द्यायला लागतो. आणि पुढे जसा जसा त्याला तो संस्कार आकलन व्हायला लागतो तेव्हा तो स्वतः कमावलेलं सुद्धा देऊन देतो. कारण हे सुद्धा तुमच्याच मुळे कमावले गेलंय हे त्याला कळतो. तसं इथे सुरुवातीला कृत्रिमरित्या द्यायचं आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर, कर्म झाल्यानंतर तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणून पाणी सोडायचं असतं. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु कशाला अर्पण करायचं आहे? सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्त. ही सवय करून घ्यावी लागेल. आधी या सवयीला कृतिशीलतेचं रूप येतं. पण कोणी नावं ठेवलेले, कोणी विचार केलेला, मला गडबडून जाण्याचं काही कारण नाही. एक दिवस काय होतं, माझं काम झालं असतं. हा एक दिवस याला वेळ लागतो कारण सतत जागरूक राहून करावं लागतं. लक्षात घ्या, सतत जागरूक राहावं लागतं. प्रत्येक क्षणाला जागरूक राहावं लागतं. मग सर्वाणी कर्माणी, सगळ्या कर्मांच्या वेळेला जागरूक राहावं लागतं. कर्म करताना कर्मारंभी जागरूक राहावं लागतं. कर्माच्या शेवटी जागरूक राहावं लागतं. कर्माच्या मध्येही जागरूक. जागरूक नाही राहिलं तर ते सगळं माझ्यावर येऊन पडतं. आणि संन्यासी अध्यात्म चेतसा,
या सगळ्या गोष्टी ईश्वरार्पण करण्यासाठी जीवाला काय करावं लागतं? अतोनात मेहनत करावी लागते. कारण आपण जे कमावलं ना ते गमवायला माणूस तयार नसतो. खरं सांगायचं का, संन्यासी त्याग केल्यानंतर सुद्धा त्याचं फळ मिळतं, पण फलाशा निघून गेल्या असल्यामुळे मिळालेल्या फळावर चिंतन होत नाही. काय मिळेल असंही चिंतन होत नाही. असं मिळालं तर बरं झालं, तसं मिळालं असतं तर वाईट झालं असतं, असंही चिंतन होत नाही. याला संन्यासी असं म्हणायचं. ब्राह्मण आपल्याला पूजा सांगतात आणि पूजा झाल्यानंतर आपण ब्राह्मण पूजन करतो. ते पूजन केल्यानंतर आपण जी देवाची पूजा केली त्याचं पुण्य आपल्याकडे येतं, सांगणाऱ्या ब्राह्मणाकडे जात नाही. कारण सांगणाऱ्या ब्राह्मणाला त्यांनी सांगितल्याचा मोबदला आम्ही दिलेला आहे. आता मोबदला त्यांनी घेतल्यानंतर त्याचं फळ घेण्याचा त्या ब्राह्मणाला अधिकारच उरत नाही, त्याच्याकडे ते फळ जातच नाही. ते फळ यजमानाकडे येतं. आता कर्म ब्राह्मणाने पण केलाय आणि कर्म यजमानाने पण केलाय, पण यजमानाने ब्राह्मणाने केलेल्या कर्माचा मोबदला चुकवून दिलेला आहे. म्हणून आता त्या कर्माचं फळ फक्त यजमानाला मिळतं. आणि भगवंत म्हणतात त्या फलाचीच आशा संन्यस्त सोडून द्या. ते जर सोडून दिलं तर त्याचं फल तुम्हाला मिळण्याचा विषय सुद्धा निघून जाईल, पण कर्म करण्याची प्रवृत्ती नका सोडू. कर्म करण्याची प्रवृत्ती ही तशी सोडता येत नाही, पण त्या प्रवृत्तीमुळे येणारा अंगलट होणारा जो भाग आहे तो सोडण्यासाठी संन्यस्त. आणि मला काही नको बा तर मग करूच कशाला? असा पण एक विचार येतो. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका एकदा अमेरिकेत गेले होते आणि त्यांना विचारलं की आशा जर करायचीच नाही आहे तर मग कर्म करायचं कशासाठी? कर्म न करणं तुम्हाला मान्य नाही आणि आशा ठेवून कर्म करणंही जर तुम्हाला मान्य नाही तर मग कर्म करायचं कशासाठी? सुंदर प्रश्न होता आणि डॉक्टर काकाने एका शब्दात उत्तर दिलं, वाक्यात नव्हे, एका शब्दात, ध्येय पूर्तीसाठी. कर्मातून कर्मयोग घडला पाहिजे, जीव ब्रह्मैक्य साधलं पाहिजे, चित्त शुद्धी झाली पाहिजे. म्हणून अध्यात्म चेतसा. समर्पण जो माणूस करतो ना, कर्माचा त्याग जो माणूस करतो ना, तो शरणागती पत्करत असतो. आणि जो शरणागत असतो ना त्याला काय करायचंय, कोणासंबंधी करायचंय, त्याचा मोबदला काय येईल याचा कशाचा विचार करायचा नसतो. त्याला फक्त सांगितलं असतं आणि त्यांनी करायचं असतं. त्याचं पापपुण्य त्याच्याकडे लागत नाही. आमची मेडिकल फॅकल्टीची ॲम्ब्युलन्स आणि अग्निशामक दलाची गाडी या दोनही गाड्यांना ज्या वेळेला पाठवल्या जातं आणि सायरन आणि लाईट वाजवत ज्या वेळेला त्या जातात
तेव्हा त्या गाडीच्या खाली जर कोणी आलं तर त्या ड्रायव्हरवर FIR सुद्धा दाखल करता येत नाही, कारण तो आदेशाने गेला असतो. त्याला कुठे जायचं त्यांनी ठरवलं नसतं, कुणाला आणायचं काय करायचं त्यांनी ठरवलं नसतं. त्याला फक्त गतीने जायचंय आणि प्राण वाचवायचे बस. त्यामुळे त्यावेळेला जर त्याच्या गाडी खाली कोणी आलं तर त्याच्यावर FIR लागत नाही, लावता येत नाही, त्याच्यावर गुन्हाच दाखल होत नाही. अध्यात्म चेतसा संन्यासी आम्ही जर त्याग केला तर कर्म फळाचं भोग आम्हाला चिटकत नाही. फळ मिळतं पण भोग चिटकत नाही. फणस चिरायचं असलं तर हाताला तेल लावतात, म्हणजे फणस चिरल्या जातं पण चिकटावा हाताला लागत नाही. दहीवडा किंवा सांबार वडा करायचा असेल तर ते भिजवलेलं पीठ घेण्यापूर्वी हात पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा असतो, आणि पाण्यामध्ये हात भिजवून घेतला की त्या ओल्या हाताने जेव्हा आपण ते पीठ घेतो आणि कढईत सोडतो तर ते पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. शरणागती होऊन जर समर्पण झालं तर त्या कर्माचं फल आम्हाला मिळत असलं तरी फलासक्ती चिटकत नाही. म्हणजे आम्ही कर्म कचकट्यातून सुटतो, कर्म कचाट्यातून सुटतो. आता मी कर्म कचाट्यातून सुटलो की नाही सुटलो हे कसं ओळखायचं? माझ्या अंतःकरणाची वैतागवाडी थांबते. परमार्थ करत असताना सगळ्यात पहिले जर काही व्हायचं असेल तर ती कर्माने होणारी चित्तशुद्धी आहे. चित्तशुद्धी कशी? माझं अंतःकरण वैतागवाडी करत नाही. राग द्वेष लोभ मोह मत्सर यू केलं त्यू केलं ह्या गोष्टी कमी, आणि समोरच्या माणसाशी वाद करणं कमी. संघर्ष कमी. शरणागती पत्करल्याचं लक्षण आहे. अंतःकरण शांत झालं. कर्माच्या वेदना थांबल्या, कर्माची चोदना नाही थांबली, कर्म करण्याचा उत्साह नाही थांबला, कर्म केल्यानंतरच्या वेदना थांबल्या. मानसिक विक्षेप होणारा क्षोभ थांबला. कर्म मनुष्याला अनिवार्य असलं तरी कर्मफळाची आशा ही पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. काकांनी 2 सुंदर शब्द वापरले होते, अपेक्षित आणि नियोजित. अपेक्षित फल कधी तो स्वीकारतो तो पडला बंधनामध्ये, आणि नियोजित जे आहे ते तुम्हाला स्वीकारावंच लागतं. ते सहर्ष शरणागत भक्त स्वीकारतो. श्री गुरुला किंवा परमेश्वराला मी शरण आहे हे कशावरून समजायचं? माझ्या अंतःकरणातले रागद्वेष कमी झालं पाहिजे, माझी वैतागवाडी कमी झाली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, सर्व साधकांना सांगतो, प्रवचनकारांना विशेष करून सांगतो,
माझ्या अंतःकरणाची वैतागवाडी कमी झाली पाहिजे, अपेक्षा थांबल्या पाहिजे. किती लोक जमले पाहिजे हो माझ्या प्रवचनाला? फार मोठं प्रश्न असतं बरं काय. इतके लोक असल्याशिवाय मी प्रवचनाला येणार? एवढी दक्षिणा मिळाल्याशिवाय मी प्रवचन करणार? माझे गावामध्ये किती पोस्टर्स लावले आहे आणि कोणकोणत्या पेपरला जाहिराती दिल्या आहे ते समजल्याशिवाय मी प्रवचन करणार? इतक्या सगळ्या जर अपेक्षा असाल, तुम्ही लोकांना काय शिकवणार? तुमच्या शब्दांमधून लोकांना शिकवण्याची ताकद तरी तयार होऊ शकते का, जो स्वतःच ओरबडून खाणारा आहे? तो फलाशा विरहित कर्म करणं शिकवू कसा शकेल? शब्द वापरू शकेल, पण त्या शब्दांचा परिणाम नाही होणार, लक्षात ठेवा. म्हणून अनेक जण प्रवचन करतात, त्यांची प्रवचन चांगली झाली म्हणून लोक तारीफही करतात, पण त्यातनं साधक मोटिवेट नाही होत, ध्येयानुकूल वाटचाल नाही होत. आणि ध्येयानुकूल वाटचाल होण्यासाठी श्री गुरूंचं सामर्थ्य लागतं. अनासक्तीने कर्म करायला हवंय. बरं, माणूस कर्म करतो त्यावेळी विचार करत नाही, तो भविष्य काळाचा विचार जास्त करतो. आता परमेश्वराला अर्पण करायचं म्हणजे कसं करायचं? परमेश्वर तर सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वांतर्यामी आहे. म्हणून ही अर्पण करण्याची क्रिया ही कृतिशील क्रिया नसून संकल्पाची क्रिया आहे. म्हणजे लहान मुलं आई वडिलांना चॉकलेट देतात तशी ती क्रिया नाही आहे. तू बेमते त्वया अर्पण, तुझच तुला देतोय. तुकोबा म्हणतात, कासयानी पूजा करू केशी राजा. फूल तूच आहेस, मूर्ती पण तूच आहेस, अर्पण करणाऱ्या माझ्या हातातली प्राणशक्ती पण तूच आहेस. मग मी कशाने पूजा करू तुझी? आता माझ्या मनातही तूच ठासून भरला आहे, भगवंता पूजा करू कशी? ठाकूरांना पूजा करायला सांगितली तर त्या पूजेमध्ये बेभान होऊन ठाकूरांनी आपल्याच अंगावर फुलं वाहून घेतली. याला अर्पण म्हणतात, याला समर्पण म्हणतात. योगाच्या भाषेत याला ईश्वर प्रणिधान म्हणतात. आता सर्वाणी कर्माने, काही जण म्हणत असतात तुमच्यासारखं प्रवचन कोणी करत नाही, तुम्ही जसं सांगता तसं दुसऱ्याचं समजत नाही. आणि मग आम्हाला अंगावरून मोरपीस पसरल्यासारखं वाटतं, मोरपीस फिरल्यासारखं वाटतं. आणि एकदा असं वाटायला लागलं की झालं, मग निमित्त मात्र होणं दूरच, कर्तृत्व भक्तृत्वाचा धनी होत होतो, जन्म मरणाचा वारसदार होत होतो. म्हणून अर्पण क्रिया ही संकल्पात्मक आहे, लक्षात ठेवा. आपण आपल्या घरी भगवंताला नैवेद्य देतो रोज, तुम्ही देत असाल माझ्यासारखाच. आता आपण तो कसा दिला पाहिजे याच्याबद्दल बोलू. सर्वाणी कर्माणी संन्यस्त म्हटलंय.
आपल्या घरी जे बनवलं आहे त्या सर्व जिन्नस, त्या सर्व वस्तू आपण देवाच्या पानात थोड्या थोड्या वाढतो. पण त्या पानात मीठ नाही वाढत. वस्तू सगळ्या वाढतो, पण मीठ नाही वाढत. आणि मीठ न वाढलेलं पान आम्ही देवाला दाखवतो. आमच्याकडले सगळे पदार्थ आम्ही त्याला अर्पण केले आहेत. हे प्रतिकात्मक असतं, लक्षात ठेवा. काही जण म्हणतात एवढं एवढंसं नैवेद्य काय दाखवता, मोठा दाखवा, एक माणूस जेवू शकेल असा दाखवा. काही हरकत नाही छोटासा दाखवला तरी, कारण पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती म्हटलं आहे. थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये दाखवला तरी पण हरकत नाही, परंतु दाखवल्यानंतर आता ते अन्न राहिलं नाही, आता तो भगवंतांनी उच्चिष्ट केलेला प्रसाद आहे. जसं व्यासोच्चिष्टम जगत्रयम, त्रिभुवनातलं सगळं ज्ञान व्यासांनी उच्चिष्ट केलेलं आहे, म्हणून व्यास पौर्णिमा करतात. तसं आपल्याकडल्या केलेला प्रत्येक पदार्थ, जिन्नस, वस्तू भोजनाची भगवंतानी उच्चिष्ट केली आहे, म्हणून प्रत्येक वस्तू आता भगवंताचा प्रसाद झालेली आहे. आणि आता प्रसाद आनंदाने ग्रहण करण्याची जबाबदारी माझी आहे. असंच झालं, तसंच झालं, हे मला आवडत नाही, ते मला नको होतं, हे मला पाहिजे होतं, असं केलं कसं, हे म्हणण्याचा अधिकार संपला. कारण आता ती वस्तू प्रसाद राहिली. कसा दिला हो प्रसाद? पाणी फिरवल्याने गेला का? नाही गेला. संकल्प केला. मौंज बंधन झाल्यानंतर चित्राहुती घालावे लागतात, त्याला प्राणाहुती असं म्हणतात. चित्राहुती झाल्या की 5 प्राणाच्या प्राणाहुती असतात, नंतर जेवायचं असतं. तत्पूर्वी सत्येन त्वरतेन परिशिंचे आम्ही अमृतोपस्तरणमसी स्वाहा असं म्हणून पाणी फिरवायचं असतं पानाला. आता भगवंताला दिलेला प्रसाद आनंदाने ग्रहण करायचा असतो. असाच झाला आणि तसाच झाला असं नाही ग्रहण करायचं. मग त्यात थोडं तेल टाकून घ्या, त्यात थोडासा कांदा मिसळून घ्या, असं नाही करायचं. तो प्रसाद आहे, जो भगवंताला दिला तो जसा भगवंताला दिला तशा स्वरूपात मला सेवन करता आला पाहिजे, आनंदाने. ही अनिवार्यता आहे, लक्षात ठेवा. मग कसा दिला हो भगवंताला? संकल्प मात्रेनं दिला. प्रत्यक्ष अन्न नाही खाल्लाय देवाने. नामदेवांसारखा का एखादा भक्त आपलं प्रत्यक्ष खाल्लं नाहीये, आपला संकल्प भगवंतानी स्वीकारलेला आहे. आता भगवंतानी संकल्पातून स्वीकारलेला आपला नैवेद्य आपण आता भगवंतानी स्वीकारला समजून खायचा आहे, याला संन्यस्त असं म्हणतात, याला शरणागती असं म्हणतात. आता इथे चिडचिड नाही, इथे रडरड नाही, इथे कुठलीच खुमखुमी नाही. आता स्वयंपाक असा झाला, स्वयंपाक तसा झाला, हा म्हणण्याचा मला अधिकार उरलेला नाही. म्हणून घरामधल्या माणसाला स्वयंपाकाबद्दल कुरकुर करण्याचा अधिकार नाही, कारण तो आता भगवंताचा प्रसाद आहे. आता तो हॉटेलमधलं अन्न नाही. मेनू कार्ड प्रमाणे घेतलं
नको असतील ते टाकून दिलं. आता झालेला स्वयंपाक जरी चांगला झाला असेल तरी मी केला असं म्हणण्याचा गृहिणीलाही अधिकार नाही, कारण भगवंतानी सेवन केल्यावर तो प्रसाद होता, तू स्वयंपाक केला होता. चांगला प्रसाद लागतो आहे, चांगला जिन्नस नाही लागत आहे. आणि खाणाऱ्याने बिन तक्रार आनंदाने त्याचं सेवन केलं पाहिजे. आणि प्रसाद हा सगळ्यांना देऊन खायचा असतो, म्हणून चित्राहुती आणि प्राणाहुती. इतकंच नाही, एक घास काढून पण ठेवायचा असतो. असो, आधी वैश्वदेव करायचा असतो. आता वैश्वदेव शब्दच विसरले आहेत सगळेजण, सोडून देऊ तेवढा. मग आता जेवणाच्या पूर्वी मंत्र म्हटलाय, जेवणाच्या नंतर मंत्र म्हटलाय. हातावर जल घेऊन मंत्र म्हणून मग उठायचं असतं जेवणातून. तर जेवणाचा मधला काळ भगवंताच्या चिंतनामध्येच गेला पाहिजे. याला अध्यात्म चेतस असं म्हणतात. चेतस कुठे आहे? अध्यात्माच्या ठिकाणी आहे. अधि अधिक आत्मा बरोबर अध्यात्म. अधि शब्दाचा अर्थ देह असा होतो. देहामध्ये असलेल्या आत्माला नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आता त्याला आहुती देऊन राहिलो आहे. चित्राहुती चित्रगुप्ताला दिलेल्या आहेत, यमधर्माला दिलेल्या आहेत. नुसतं चित्राला दिले नाही, चित्रगुप्तालाही दिले आहे. यमाला दिलेले नाही, यमधर्मालाही दिलेले आहे. धर्मत्व ज्याच्यामध्ये आहे अशा यमदेवाला दिलेले आहे. चित्राय स्वाहा चित्रगुप्ताय स्वाहा यमाय स्वाहा यमधर्म राजाय नाय स्वाहा. चित्राहुती आहे. मग प्राणाहुती आहे. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. मग त्या सगळ्या चित्राहुतीला एकत्र करायचं. याला समर्पण म्हणतात, याला संन्यस्त असं म्हणतात. आता त्या अन्नाच्या चवीचा प्रश्न उरला नाही, कारण ते अन्नच उरलं नाही. ग्रासोग्रासी भाव तरी देहीत जेवे देव. सर्वाणी कर्माणी संन्यस्ते अध्यात्म चेतस. आमचं चित्त टपलच असतं. कशासाठी? अस्वस्थ होण्यासाठी. म्हणून चेतस शब्द वापरलाय. आज श्रीखंड खाल्लं, त्या दिवशीच्या श्रीखंडाच्या तुलनेत आजचं कसं झालं हे चित्त सांगतं, म्हणून चेतसा. हे चित्त सांगतं म्हणून चेतसा. आणि या चेतसाला जरा सुद्धा कुरबुर करायची संधी न देणं, याला अध्यात्म बुद्धी असं म्हणतात. याला अध्यात्म चेतस असं म्हणतात. चित्त हा अंतःकरणाचा भाग आहे, म्हणून बुद्धी आणि चित्त हा एकच भाग आहे. ज्या वेळेला अंतःकरण निर्णय घेतं तेव्हा ती बुद्धी असते. तेच अंतःकरण जेव्हा जुन्या गोष्टींचा
आढावा घेऊन नवीन गोष्टीशी तुलना करतो, त्यावेळेला ते चित्त असतं. तेच अंतःकरण तेव्हा चित्त असतं, अध्यात्म चेतसा. ज्याप्रमाणे गुलाम आपल्या मालकाच्या खुशीसाठी काम करत असतो, तसा सर्वाणी कर्माणी संन्यस्त भक्त सर्व कर्म भगवंताला अर्पण करत असतो. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत भगवंताच्या सत्तेची जाणीव, कर्म करता मी नाही ही पण एक जाणीव. तो करविता माझ्याकडून करवून घेतो आहे हा निश्चय. माझ्या वडिलांना मी लहान असताना एका डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्ही दूध पोळी खा. त्यांनी 3.5 वर्ष दूध पोळी खाल्ली होती, फक्त दूध पोळी 3.5 वर्ष. मला वाटलं वा वा दूध पोळी खायला मिळते. मी 2 दिवस खाल्ली. सांगितलं सुनीच्या बाबांना, त्यावेळेला नवऱ्याचं नाव घेत नसत, तर नाव घेतात हे तोही म्हणतात, तो नाही म्हणतात. जा. म्हणले तुम्ही मी घेऊन गेलो तेही आवाज येतोय बरोबर, आवाज तुटतो. आवाज नाही येत आहे. हा सुनील काका आवाज नाही येत आहे, इको येतोय आवाजात. आवाज नाही येत आहे, आवाज नाही येत आहे. ठीक. व्हिडिओ बंद करून बघायला एकदा. आणि सांगितलं की करा. मित्र कोण सांगेल दिसत मला. काका आवाज आवाज तुटतो दिसत असं. नाही, आवाज नाही दिसत नाही, तुटतोय आवाज. आवाजही नाही दिसत आहे. दिसतोय नाही नाही दिसत. बरं, ठीक आहे. ऐकायला नीट दिसत नाही, ऐकायला येत नाही. ऐकायला ठीक आहे. नाही सगळं नंतर डॉक्टर घरी आले. तरीही आवाज स्पष्ट येतोय. आवाज ऐकायला येत नाहीये काका.
या मोबाईल वर ऐकायला येत आहे का? हो, काका हो. आता स्पष्ट आहे आवाज. ठीक आहे आवाज ठीक आहे. येतो काका छान. आवाज येतोय का? हो 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 येतोय हो ना. येतोय, काका व्यवस्थित येतोय. येतोय सुनीला. हो. कोणाकडनं उत्तर येत नव्हतं म्हणून थांबलो. विषय चालू देऊ की थांबू? नाही, चालू द्या, चालू द्या. नाही, येतोय, स्पष्ट येतोय. होईल. सगळा आवाज येतोय. येतोय आवाज काका सगळा. कंटिन्यू करा काका. कंटिन्यू करा. कंटिन्यू करा काका. हो, हो, ठीक आहे. हो. बंद पडलं ते. बिनतक्रार ज्या वेळेला जेवता येतं त्यावेळेला चेतस कसा आहे? अध्यात्म चेतस आहे. याला अध्यात्म चेतस असं म्हणायचं. चित्त अत्यंत प्रसन्नतेने ग्रहण करताय सगळ्या गोष्टी. हो, तो घेऊन घे त्याचा पटकन. चित्त अशा पद्धतीने स्वीकारताय, आनंदाने स्वीकारताय. तन्यस्त्याध्यात्म चेतसा असो निराशीर निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. म्हणून आता आशा ठेवू नका, ममत्व ठेवू नका. ती अर्पण करण्याची प्रक्रिया आहे. या पद्धतीनेच अर्पण केलं जातं. मन प्रतिक्रिया देत नाही. मन जरा सुद्धा विचलित होत नाही. कायम संतुलन राहत. आपण केलेल्या कामावर टीका केली काय आणि स्तुती केली काय त्याचा बॅलन्स नाही जात. याला अध्यात्म चेतस असं म्हणतात. हे संतुलन फार महत्वाचं असतं. सहवासाने स्नेह तयार होतो आणि स्नेह प्रेम तयार करतो आणि मग त्या व्यक्तीची जवळीक जेव्हा हवीशी वाटते त्या व्यक्तीच्या जवळीकेशिवाय माझं जीवन अशक्य आहे असं वाटायला लागतं. याला ममत्व असं म्हणतात. ममत्वामध्ये भावना असतात, ममत्वामध्ये आसक्ती असते, ममत्वामध्ये प्रचंड गुंतवणूक असते. ममत्व एकदा जडलं की ज्याला जडलं तो चिंताग्रस्त होतो, अस्वस्थ होतो, पुष्कळदा कर्तव्यच्युत पण होतो. आतमधल्या शांतीच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या क्रिया चालवायला हव्या असतात. त्याला बॅकग्राऊंड म्युझिक असं म्हणतात. हे बॅकग्राऊंड म्युझिक असंच असतं. सर्कस मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असतं आणि त्याच्यावरती मुलगी तारेवरून चालत असते. तसं आतमध्ये नामाचं बॅकग्राऊंड म्युझिक, आतमध्ये विचाराचं बॅकग्राऊंड म्युझिक जर आमचं नियोजित बरोबर चालत असेल तर निर्ममत्व होतं. निराशी राशीच तयार होत नाहीत आशेच्या. ह्यातून काय मिळेल हा विचारच निघून जातो. निराशी आशांचे गठ्ठेच बंद होऊन जातात. मी प्रत्यक्ष निमित्त मात्र आहे. आणि असं न केलं तर अंतःकरणामध्ये राग, द्वेष, लोभ, काम, क्रोध, अंतःकरणाची सगळी इस्त्री बिघडलेली असते. त्याला सुरकुत्या पडलेल्या असतात. वरून ड्रेस सुंदर आणि आतमधले मन चुरगळलेलं, घाणेरड, राग, लोभ, द्वेषाने बरबटलेलं. आणि असं होऊ नये असं जर वाटत असेल
माझं जीवन आनंदाने जावं असं वाटत असेल, माझं जीवन प्रसन्नतेने जावं असं वाटत असेल, तर निर्ममो भूत्वा. मुलगा मोठा झाला का वाटतं? त्याच्या भरोशावर पुढे मी आहे म्हणून वाटतं. मी भगवंताच्या भरोशावर आहे असं जर वाटलं तर मुलांनी काय व्हावं अशी आशा करणं माझं बंद होऊन जातं. याला भगवंतावरची, याला प्रारब्धावरची श्रद्धा असं म्हणतात. प्रारब्धम तू इह भुज्यताम आता परब्रह्मात्मना स्थियताम साधना पंचकम. आणि असं निरहंकारी जीवन कृतार्थ होतं, प्रसन्न जीवन कृतार्थ होतं, आनंदी होतं, समाधानी होतं. आणि ममत्वाशिवाय जीवन जगता येतं. मनुष्याला वर्तमान काळाची विवंचना नसते, मनुष्याला भविष्य काळाची विवंचना असते. चिता मेलेल्या माणसाला जाळते, चिंता जिवंतपणी जाळते. वर्तमान काळामध्ये आपलं कर्म आनंदाने करावं आणि त्याच अपेक्षित आणि नियोजित या फळाचा विचार न करता जो परिणाम आहे तो स्वीकारावा. मी करणारा निमित्त मात्र आहे हे लक्षात आलं की कर्म निराशा म्हणजे आशा न ठेवता पार पाडता येतं. आणि कर्म प्रेमानेच पार पाडलं पाहिजे. सतत रडणं म्हणजे प्रेम आहे असा त्याचा अर्थ होत नाही, पण लोकांना वाटतो, समाजाला वाटतो. प्रत्येक कर्म मी निमित्त मात्र आहे समजलं की ते कर्म नीट होतं, कौशल्यपूर्ण होतं. त्यात कटुता आणि कटकट राहत नाही, पण कोरडेपणा राहतो. तेवढा जर तिथे नाम बसवलं तर राहत नाही. अशा पद्धतीने मी जर वाटचाल केली तर त्या कर्माचा मला भार न होता त्या कर्मातून मी सुटतो आणि तुटकपणा येत नाही, कोरडेपणा येत नाही, शुष्कता येत नाही आचरणामध्ये. निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वराहा. आणि याला विगत ज्वर म्हटलं आहे. हा गेला विगत, हा ताप गेला आणि आता युद्धस्व, आता तू युद्ध कर. अशा पद्धतीने कर्मयोग भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं आहे. जेवढ्या लोकांना तो नीट ऐकू आला असेल त्यांनी त्याचं चिंतन करावं आणि आपला अभ्यास पुढे चालू ठेवावा. आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. आता सोमवारी सकाळी उपनिषद. रामकृष्ण हरी सुनील काका. राम रामकृष्ण